माहित आहे का, आंब्याच्या रसचे दोन प्रकार असतात, एक टिलकचंदवाला आंब्याचा रस आणि एक गावठी रस. तो कसा, चला तुम्हाला पुढे सांगतेस. त्या अगोदर आहे ना, मी या ठिकाणी ना मनी प्लांट आहे ना, मला या काचेच्या बॉटलमध्ये शिफ्ट करायचे होते. तेच मी या ठिकाणी करून घेतलं आणि आता विचार करत होते की कुठे ठेवू. म्हटलं चला याला आता सध्या पुरता फ्रीजवर ठेवून देते. त्यानंतर आहे ना, मी एक छान अशी रेमेडी तयार केलेली होती आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप छान होता. तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर दुपारच्या वेळेस असं काही टिलकचंद सारखा वेफर खाणं आणि टीव्ही पाहणं माझं चालू होतं. त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आणि मला बनवायचं होतं आंब्याचा रस. अगोदर आहे ना मस्त असे आंबे धुवून घेतले. त्यानंतर टिलकचंदवाला आंब्याचा रस असा की अगोदर मस्तपैकी आंबा कट करून घ्यायचा, त्यानंतर त्याला अशा पद्धतीने चाकूने कट करायचं. तुम्हाला काय वाटलं मला जमत नाही, सगळं जमतं मला. मग काय या ठिकाणी अशा पद्धतीने ते मधलं काढून घ्यायचं. आणि गावठी रस म्हणजे असा की पूर्ण आंबा आहे ना कचा हाताने पूर्ण छान असा निपवून घ्यायचा, त्यानंतर मग पाण्याने धुवून चुवून असा काही खानदेश भागाकडे गावठी रस बनवला जातो. असे काही रसचे दोन प्रकार असतात, त्यातला मला दुसरा प्रकार खूप जास्त आवडतो. त्यानंतर मस्त असं रस बनवून घेतला आणि म्हटलं चला आता याला छान असं चिल्ड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ. मग काय फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि मी एवढं सगळं करत असताना आमच्या घरामध्ये आमच्या पिल्लूने एवढा सगळा पसारा करून सगळं वादळ आणून ठेवलं होतं घरात. तोपर्यंत मस्त असं स्वयंपाकही रेडी होता, छान असं जेवण करून घेतलं. आणि आमची पिल्लू बघा एवढूशा जीवाला काय कळतं काय माहिती, दादा जे करतो ना ते आम्हाला करायचं म्हणजे करायचंच असतं. एक एक गोधडी घेऊन जात होती आणि हॉलमध्ये टाकत होती. तिला माहिती आहे ना आई आता अंथरून टाकेल म्हणून तिची या छोट्याशा दोन हातांची खूप जास्त मदत होत असते. आणि खरंच चला मग ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.